रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्या रावेरमध्ये परतल्या। यावेळी कार्यकर्त्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावरती त्यांचं जोरदार स्वागत केलं। दरम्यान यावेळी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। केंद्रामध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर रक्षाताई खडसे आपल्या सोबत आलेले आहेत। ताई, काय सांगाल? पहिल्यांदा मंत्रिपदाच्या बद्दल तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आपली? पहिली प्रतिक्रिया माझी एवढीच असणार आहे की आज जिल्ह्यामध्ये मी आलेली आहे आणि हे मंत्रिपद माझं एकटीचं नसून जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचं आहे। कारण की माझी सुरुवात तिसऱ्यांदा तिकिटापासून, जसं मी आधी सुद्धा सांगितलेली आहे की जनतेच्या आशीर्वादामुळे झालेली आहे। निवडून मी त्यांच्यामुळे आलेली आहे। आज जर एवढ्या मतांनी निवडून आली नसती तर कदाचित माझा विचार झालाही नसता। आज पक्षाच्या ज्येष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, आदरणीय मोदी साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे आणि तो मान आपल्या जळगाव जिल्ह्याला दिलेला आहे। एक वेळ अशी होती की आपल्याला तिकीट मिळेल किंवा नाही, तिकीट कापलं जाईल अशा चर्चा होत्या जवळजवळ वर्षभर। त्यानंतर तिकीटही मिळालं, तिसऱ्यांदा खासदार झाल्याने आता थेट मंत्रिपदाची शपथ घेतली। शपथ घेतानाचा काय अनुभव होता? बघा, शपथ घेताना मी हाच विचार करत होते की कधी मी हा विचार घेऊन कधी आजपर्यंत मी काम केलेलं नाही की मला कोणतं पद मिळालं पाहिजे किंवा मी मंत्रिपदाची अपेक्षाने आतापर्यंत मागचे 10 वर्ष मी कधी काम केलेलं नाही आहे। नेहमी भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे आणि मी 10 वर्ष चांगलं काम केलेलं होतं, ही गॅरंटी मला होती। म्हणून मला अपेक्षाही होती। मधला काळ आपणही बघितलं, खूप खराब गेला, बऱ्याचशा गोष्टी माझ्या बाबतीमध्ये घडल्यासुद्धा, बऱ्याचशा ज्या काही अडचणी आल्या, पण संयम ठेवला। कारण की मला असं वाटतं त्यावेळेस संयम ठेवणंच गरजेचं होतं आणि कदाचित तो माझा संयम ठेवलेला मला कामात आला। पक्षाने माझा विचार केला, मला तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिली, आमच्या नेत्यांनी संधी दिली आणि तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर सुद्धा जे आपले वरिष्ठ नेते आहे, आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, तिकडे विनोद तावडेजी असतील, देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, ह्या सगळ्यांनी माझा विचार मंत्रिपदासाठी केला आणि मला ही संधी मंत्रिपदाची मला दिली। आणि मी हेच सांगते की हे मंत्रिपद माझं एकटीचं नसून याचं क्रेडिट सगळ्यांचं आहे। आज इथला एक छोटा कार्यकर्ता, प्रत्येक समाजातला माणूस, ज्यांनी माझ्या इलेक्शनसाठी योगदान दिलेलं आहे, हे सगळं क्रेडिट त्यांचं सुद्धा आहे। मंत्रिपद मिळेल असं वाटलं होतं? नाही, मी तेच सांगते, मी अपेक्षा केली नाही। मी मंत्रिपद म्हणून मला मी अशी कधी अपेक्षा केली नव्हती आणि मी तेच सांगितलं की जसं वाईट गोष्ट पचवायला वेळ लागतो तशी चांगली गोष्ट पचवायला मला वेळ लागतो, कारण मला अजूनही विश्वास बसत नाही। कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं जाणार आहे? आपलं युवक कल्याण खातं आहे, क्रीडा खातं आहे, कोणत्या गोष्टी? बघा, आपल्या देशाची जर आपण लोकसंख्या बघितली, आज युवकांची जास्त आहे। पूर्ण जगामध्ये भारत देश एक असा देश आहे की ज्याच्याकडे युथ शक्ती किंवा युथची पॉवर ही खूप जास्त आहे। तर ह्या सगळ्या युवकांना आपल्या सोशल वेलफेअरशी कसं जोडता येईल किंवा देशाच्या कार्यासाठी कसं जोडता येईल, याच्यासाठी सगळ्यात मोठा विचार करणं किंवा त्याच्यावर कार्य करणं फार महत्त्वाचं आहे। आता मी सुद्धा डिपार्टमेंटली माहिती घेते की आतापर्यंत काय काय झालेलं आणि याच्यात आपण काय काय अजून करू शकतो। ते एक खूप मोठं चॅलेंज पण आहे आणि एक मला असं वाटतं एक चांगलं कार्य पण आहे की ज्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक युवकाला आपली जबाबदारी कळेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्पोर्ट्स माझ्याकडे आहे। आपण बघतोय की आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षामध्ये स्पोर्ट्सला खूप पुढे आणलेलं आहे की ऑलिम्पिक्स असतील किंवा जेवढे काही नॅशनल चॅम्पियनशिपचे जे आपले प्रोग्राम्स असतील किंवा जे मॅचेस असतील त्याच्यामध्ये आपले भारत देशातलं प्लेयर्स जास्त गेले पाहिजे, चांगलं खेळलं पाहिजे, याच्यासाठी भारत सरकार मागच्या 10 वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न केले। आणि मला असं वाटतं की स्पोर्ट्स हे एक असा विषय आहे की तो छोट्या मुलाशी तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी निगडीत आहे। त्याला ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी माझं प्राधान्य राहील, कारण की त्याची गरज आहे। आज जर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपला युवा पुढे जात असेल, आपल्या देशाचं नाव पुढे घेऊन जात असेल, तर याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट कोणती नाही। आता पुढच्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक्स आहे। जवळपास आपल्या देशातले
मुलं तिथे पार्टिसिपेट करत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण भविष्यामध्ये याच्यावर मी काम करेल की ते ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल. त्याला ज्या डिस्ट्रिक्ट लेवलपासनं, स्टेट लेवलपासनं तर नॅशनल लेवलपर्यंत ज्या काही ह्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीच्या ज्या काही रचना आहे किंवा जी सिस्टीम आहे ती व्यवस्थितपणे समजून त्याला कसं मजबूत करता येईल, त्याला तालुक्यापर्यंत कसं आणता येईल, याच्यासाठी सुद्धा माझं सगळं याच्यावर काम मी करणार आहे. शरद पवार गटाचे देखील कार्यकर्ते आज आपल्या स्वागताला असल्याचं पाहायला मिळतंय. बघा, मी आधी पण सांगितलं की आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे माझे परिवारातले लोक आहे. शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल, मनसे असेल, RP असेल, आमचे घटक पक्ष आहे. आणि आज जर शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते मला भेटायला येत असतील तर याच्यात वाईट काही नाही. कारण शेवटी आज जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी करते आहे. आज आनंद प्रत्येकांना आहे. आणि आज मला असं वाटतं ते पण मान्य करत असतील की भारतीय जनता पार्टी ही एक चांगलं काम करते. चांगलं शेवटच्या क्षणी नाथाभाऊ आपल्या प्रचाराला आलेले होते, त्याचा फायदा झाला आपल्याला. नक्कीच. बघा, ह्या निवडणुकीमध्ये असं एकही घटक नाही आहे की ज्यांच्यामुळे मला फायदा झालेला नाही आहे. ह्या निवडणुकीमध्ये आमचे सगळे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांनी सुद्धा ह्या सगळ्या कार्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे निवडणुकीमध्ये. त्याचबरोबरने नाथाभाऊंना सुद्धा ती जबाबदारी दिली गेली होती. नाथाभाऊंनी पण त्यांच्या परीने ती जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचा फायदा पण झालेला आहे. आज RSS परिवार असेल, बजरंग दल असेल, घटक पक्ष असतील, महिला असतील, युवा असेल, आज सगळ्यांनी ह्या निवडणुकीला डोक्यावर घेऊन ह्या निवडणुकीला समोर गेलेला आहे. म्हणून त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे. म्हणून एवढा जास्त लीड आलेला आहे. भाऊंच्या प्रवेशासंदर्भात काही चर्चा झाली का? होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी आता 2-3 दिवसापासून तर हेच घडतं होईल. या होत्या खासदार रक्षा खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नव्हती, मात्र मंत्रिपद मिळाल्याचा आपल्याला नक्कीच आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.